चंदगडी शिमगोत्सव जगाच्या पाठीवर कदाचित मी कुठे पाहिला नाही ना असा कार्यक्रम. दरवर्षी शिमग्याच्या निमित्ताने चंदगडमध्ये सोंगांचं आयोजन करण्यात येतं. पण याचं काहीतरी वेगळं एक वैशिष्ट्य सुद्धा आहे. इथे प्रत्येक माणूस रंगतो तो अनोख्या रंगामध्ये. इथे आधुनिक पद्धतीचे रंग आहेत, इथे जुनी पुरातन संस्कृती जपली जाते, इथे अध्यात्म जपलं जातं आणि इथे प्रत्येक गोष्टीवरती चिंतन करायला हा शिमगोत्सव भाग पाडतो. इथली एक परंपरा आहे. एकदा अंगाला एखाद्या कलाकाराचा रंग लागला तर 3 वर्ष त्याला त्या रंगात रंगावं लागतं आणि ही संस्कृती चंदगडमध्ये एक वैशिष्ट्य ठरते. इथला रंगलेला प्रत्येक कलाकार यातलं काही ना काहीतरी साध्य करून जातो की त्याच्या पाठीमागे काही ना काही अर्थ आहे. इथल्या प्रत्येक कलाकाराच्या अंगाला लागलेला रंग पाहिल्यानंतर वाटतं की आपण कदाचित वास्तवच पाहतोय. मग ती पुरातन संस्कृती असू द्या, आधुनिक संस्कृती असू द्या, देवी असू द्या, दैत्य असू द्या, प्रत्येक गोष्ट अगदी खरी वाटते आणि प्रत्येकाच्या अंगाला लागलेला रंग सुद्धा तितकंच त्याचं वैशिष्ट्य वाढवत असते. गेल्या पिढ्यानपिढ्यांनी शतकानुशतकं चालू असलेली ही संस्कृती चंदगडचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य दर्शवतं. वर्षभर चंदगडकर आतुरतेने ज्याची वाट पाहत असतात तो आहे हा चंदगडचा शिमगोत्सव. कधी कधी प्रश्न पडतो लोकांना, चंदगड नेमकं कुठे आहे? कारण कोकणामध्ये दशावतार असतो आणि कोल्हापूरमध्ये शिमगोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. जरी कोल्हापूर जिल्ह्यात असला तरी या तालुक्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत, अनेक संस्कृती आहेत आणि प्रत्येक संस्कृती ज्या तालुक्यामध्ये जपली जाते तो हा चंदगड आहे. कोकणात जरी नसला तरी कोकणी संस्कृती जपतो. देवा रवळनाथाच्या आशीर्वादाने या शिमगोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक कोकणी सण इथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर कर्नाटक बेंदूरच्या माध्यमातून कर्नाटकी संस्कृती सुद्धा या चंदगडमध्ये तितकीच जपली जाते. तर कोल्हापुरी भाषा आणि चंदगडी भाषा यांच्यातील साम्य हे कोल्हापूरवरती असलेलं प्रेम दर्शवतो. फक्त हा शिमग्याचा कार्यक्रमच नाही तर गणपतीमध्ये विविध गणपतीचे डेकोरेशन्स सुद्धा या चंदगड तालुक्यातील कित्येक गावामधील फेमस आहेत. अक्षरशः लांबून लांबून लोक फक्त या चंदगडी शिमगोत्सवासाठी आणि गणपती उत्सवासाठी या चंदगडमध्ये येतात. जितकं निसर्गाचं सौंदर्य या तालुक्याला लाभलेलं आहे तितकेच कलाकारांनी त्यांच्यातील कलागुण या तालुक्याला लाभलेले आहेत आणि या सगळ्यांच्या एकीमुळे हा चंदगडी शिमगोत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी पार पाडतो. मग काय, तुम्ही आले अशीत का नाही आमच्या चंदगडास कधी शिमगोत्सव बघूच नसशीला तर पुढच्या वर्षी आठवणीन येवा. काय आहे, चंदगड तुमचं बी आहे आणि चंदगड आमचं बी आहे. मग येत्याशीत नव्हे चंदगडचा शिमगोत्सव 2027चा बघूस.